मार्क ट्वेनचं ते वाक्य आहे, मगाशी कोणीतरी सांगितलं की एक साधं खोटं असतं, एक धडधडीत खोटं असतं आणि सगळ्यात डेंजरस स्टॅटिस्टिक्स असतं, डेटा. समोरचा माणूस आला. माझ्या एका मित्राची गोष्ट सांगेन, मोठं नाव आहे, नाव सांगणार नाही. एका माझ्याबरोबरचा पत्रकार मित्र होता कॉलेजपासूनचा, पुढे एका मोठ्या साप्ताहिकाचा संपादक झाला तो. 78 सालची गोष्ट आहे. त्याचं लग्न नुकतंच झालं होतं आणि एक दिवशी त्याचा अचानक फोन आला, अरे भावड्या यार, वांग काय टेस्टी असतं रे. मी हैराण झालो, हे काय नवीन सांगतोय. म्हटलं वांग टेस्टी असं म्हणून माहिती आहे मला. यार मला माहीत नव्हतं. म्हटलं का माहीत नव्हतं, मी कधी वांग खात नव्हतो. तो म्हणाला पुष्पाने डब्यातून पाठवलं आणि हैराण झालो. मी विचारलो बायको भाजी कुठची आहे, तर ती म्हणाली वांग्याची. मी ओरडलो म्हणे तिच्यावर, वांग्याची, मला इतके दिवस का नाही माहिती होती. म्हटलं तुला का माहिती नव्हती. तो म्हणाला यार 29 वर्ष वय झालं, कधी वांगच खाल्लं नव्हतं. पण म्हटलं का, तर त्याची गोष्ट अशी आहे की त्याचे वडील लवकर वारले होते आणि 3 भावंड होती. ती 3 भावंड वाढवायची तर आईला काम करावं लागत होतं. त्यामुळे ती मुलं आजीकडे वाढली आणि आजी अधिक लाड करते. पण ती लाड इतके कौतुकाचे करते की त्यातून काही पूर्वग्रह तयार होतात. मग ती आजी सांगायची पदू वांग खात नाही. लहानपणापासून कुठेही पाहुण्यांकडे गेलं, घरी गेलं, पदू वांग खात नाही. आणि पदूचा इगोवून बसला, आपण वांग खात नाही. का खात नाही त्याला माहित नव्हतं, पण पदूचा इगो, पदू वांग खात नाही. आणि 29 वर्ष वांग खाल्लं नाही आणि चुकून खाल्लं, त्याला आवडलं. म्हणतो यार काय 29 वर्ष गेली. मित्रांनो, ही कशी वर्ष जातात. पॉलिटिक्स जे चाललंय, आपण बोललो मागापासून, मी ऐकत होतो. खरं तर चुकीचा माणूस तुम्ही बोलवलाय. पत्रकार कोणाचं कौतुक करत नाही त्याला पत्रकार म्हणतात, आणि मला तुम्ही बोलवलंय. पण मी खरंच काही वेळेला काही माणसं दमवतात आपल्याला, की यांच्यावर टीका करायची वाट बघावी लागते. ही ज्या गमतीशीर गोष्टी मी सांगतो ह्या छोट्याशा आहेत, पण किती वेळ का कळलं नाही. 2000 मी पुस्तक लिहिलं. 19 सप्टेंबरला ठाण्याला माझा असाच कार्यक्रम होता. पत्रकार म्हणून माझी मुलाखत होती, राजकीय पत्रकारितेवर मुलाखत होती. आणि तिथे एका श्रोत्याने मला प्रश्न विचारला की 8-7 महिन्यांनी लोकसभा होणार आहे, तुमचा अंदाज काय. कारण त्याच्या आधी 2014ला देखील मोदी बहुमत मिळवतील, हे मी मोदी उमेदवार होण्याच्या आधी 10 महिने लिहिलेलं होतं. पुण्यनगरीमध्ये माझा कॉलम होता आणि त्याच्यात 2013च्या जानेवारी ते एप्रिलमध्ये मी 27 लेख लिहिले होते की भाजपला सत्तेत द्यायचं असेल त्याने मोदींना उमेदवार करावं, म्हणून मी 27 लेख लिहिले होते. त्याच्यावर मग राजकीय दडपण आणून तो माझा कॉलमच उलट तपासणीचा बंद करण्यात आला. हा भाग वेगळा. आज सगळे गळचिपीच्या गोष्टी बोलतात, तो वेगळा विषय आहे. पण त्याचं मग ज्यावेळेला मोदी उमेदवार झाले तेव्हा त्याचं पुस्तक झालं. 6 डिसेंबर 13ला देवेंद्रांच्याच हस्ते पुण्यामध्ये त्याचं प्रकाशन झालं. आणि आता खरं सांगायला हरकत नाही की जेव्हा अशा प्रकाशनाच्या कार्यक्रमाच्या आधी आम्ही बसलो होतो तेव्हा माधव भंडारे आणि देवेंद्र मला म्हणाले आमच्या पक्षापेक्षा तुम्हालाच बहुमताची गॅरंटी आहे. तर म्हटलं नाही, माझा राजकीय असेसमेंट आहे, मी पक्षाचा नाही आहे. तुम्हाला ते व्हावं असं वाटतं आणि नाही झालं तर याची भीती आहे, धाकधूक आहे. मला नाही आहे. मी सांगेन की माझी चूक झाली, माझं पॉलिटिकल असेसमेंट चुकलं, कबूल करायला मला लाज वाटणार नाही. पण तुमच्या मनात ते आहे ना व्हावं, आणि नाही झालं तर. मानसिंग पवार बोलले तर उद्या होणार आहे कदाचित असतं, बरोबर आहे. पण मी जो अभ्यास केला होता तो अनेकांना खटकत होता. मला गंमत अशी वाटली की मला तेव्हा सगळ्या पत्रकारांनी मित्रांनी वेड्यात काढलं होतं. कुठून काढलं बहुमत तू. सेफॉलॉजी पण समजून घ्यावी लागते. मला कुठून कळलं होतं. तर मी सोपं गणित मांडलं होतं की निवडणूक लढायची आणि जिंकायची असेल तर लढण्याच्या जागा किती आहेत बघाव्या लागतात. कारण तुमच्या जिंकायच्या जागा लढण्यातून येतात. नाहीतर केजरीवाल देखील 430 जागा उभ्या करतात, 211 जागी डिपॉझिट जातं. त्याला निवडणूक लढवणं म्हणत नाहीत. लढवणं याचा अर्थ तुम्ही ज्या जागा लढवता
त्या जिंकण्याच्या जिद्दीने लढवता, तर तशा जागा त्यावेळेला 2013 मला मी जवळजवळ 1967 पासूनच्या निवडणुकांचा आकड्यांचा अभ्यास आहे माझा, आणि तो जेव्हा मी केला होता तेव्हा माझ्या डोक्यात आलं होतं की 232 जागा अशा आहेत की भाजप लढली तर जिंकू शकते. आता त्याच्यात मोदी सारखा लोकप्रिय नेता समोर आहे, हा एक पार्ट होता. आणि दुसरा पार्ट होता की होतं ते सरकार कधी एकदा जाईल यासाठी ते निगेटिव्ह वोट होतं की एकदा गेलं पाहिजे. परिस्थिती तेव्हाची लक्षात घ्या की तुम्हाला दिसत होतं 2011-12 तुम्ही डोळ्यासमोर आणा की विरोधी पक्ष आज डम झाला म्हणतात, पण विरोधी पक्ष तेव्हा किती अडवाणी काही करत नव्हते. विरोधी पक्षाची भूमिका अण्णा हजारे आणि रामदेव बाबांना चालवावी लागत होती, त्यांना रिस्पॉन्स मिळत होता. म्हणजे मतदार किती ते सरकार घालवायला तयार होता हे दिसत होतं, आम्ही बघायला तयार नव्हतो. हे माझं तेव्हा मत होतं. आज हे देशातल्या सर्वोच्च संपादक शेखर गुप्ताचं मत आहे. त्यांनी 2019चे निकाल लागल्यावरचा तुमचा तो असंच सेमिनार होतं, योगेंद्र यादव वगैरे, त्याचा व्हिडिओ उपलब्ध आहे बघा. शेखर गुप्ता त्याच्यात सांगतात दिसत होतं, आम्ही बघायला तयार नव्हतो. आणि मी एकच पत्रकार असा अख्ख्या देशातला आहे की मी 300 जागा मिळतील हे त्या 19 सप्टेंबरला ठाण्याच्या गणेशोत्सवात दिलेलं उत्तर आहे. आमचे दिलीप महाजन प्रकाशक तिथे बसले होते पहिल्या पुस्तकाचे. ते नंतर मला म्हणाले हो असं असेल तर आपण पुन्हा मोदीच का काढू, कारण पहिल्या पुस्तकाचं नाव मोदीच का होतं. म्हटलं लिहू, आणि मी क्रमवारीने त्याचं सगळं लिहिलेलं आहे कसं होईल. पण मला अशी गंमत वाटते की आम्ही इतके डम झालेलो आहोत, विचार करण्याची प्रक्रिया इतकी थंडावलेली आहे की कुठल्याही पत्रकाराला असं वाटलं नाही. मुंबईतल्या मित्र आहेत माझे, बाबा तू मूर्ख आहेस मला म्हणा, पण तुझा मूर्खपणा जरा समजावून सांग. नाही, माझ्या पुस्तकाच्या 3 महिन्यामध्ये 5 आवृत्त्या निघाल्या. पण एकाला नंतर जेव्हा साधारणतः एक्झिट पोल वगैरे त्याच्या आधी थोडे सर्वे आले, त्याच्यानंतर अनेक जण माझ्या मागे लागले. आणि मग त्यावेळेला चॅनेलच्या मराठीतल्या सगळ्या चॅनेलने मला बोलवलं होतं, म्हणून मी अजिबात आता येणार नाही, कारण तुम्ही पत्रकारच नाही, तुमच्याशी मी बोलू कशाला. कारण पत्रकाराला कुतूहल असलं पाहिजे की हा एक पागल माणूस 300 कुठून धरून बसलाय. आणि तुम्हाला खरं सांगतो मित्रांनो, मी 27 व्याख्यानं दिली आणि ज्या दिवशी एक्झिट पोल आले त्या दिवशी मी आजारी पडलो. पण एक्झिट पोल जेव्हा बघितले तेव्हा मला जागा कोण किती दाखवतो याच्यात इंटरेस्ट नव्हता, मला टक्केवारीमध्ये इंटरेस्ट होता. मला अपेक्षित होतं की साधारण 35 ते 40% दरम्यान बीजेपीला मतं मिळतील, आणि ते 37-38चा आकडा दाखवत होते. मी म्हटलं 300 क्रॉस झाला. हे मी एक्झिट पोल 19 मेला. पण जर आधी कोणाला वाटलं नसेल तर नंतर मी गेलो नाही, कारण त्या जाण्यात अर्थच नसतो. जी काय पोपटपंची चालते चॅनेलवर, आपण रोज सांगितलं ना मगाशी मान्यवर असतात, एका चॅनेलवर महाराष्ट्र सरकारच्या बजेटवर चर्चा होती, आणि त्या बजेटवरच्या चर्चेमध्ये शेवटी मी त्याला वारंवार हात दाखवत होतो. शेवटी त्या अँकरने जवळजवळ अर्धा तास गेल्यावर मला विचारलं, हां भाऊ तुम्ही आत्ता बोला. म्हटलं मला बोलायचं काहीच नाही, मला फक्त विषय विचारायचा आहे, चर्चेचा विषय काय आहे. तुम्हाला कमाल आहे, तुम्हाला आधी फोन करून इन्व्हाइट केलं तेव्हा विषय सांगितले, आज महाराष्ट्र विधानसभेत बजेट मांडले त्याच्यावर चर्चा आहे. म्हटलं मग हरकत नाही, मला अधिक बोलायचंच नाही, माझ्या ज्ञानात आज भर पडली. तुम्हाला काय म्हटलं, रेल्वे खातं महाराष्ट्र सरकारकडे आले पहिल्यांदा कळलं. कारण म्हटलं हे दोन्हीही काय ते 2 पक्षाचे प्रवक्ते भांडतायत, हे कुठल्या रेल्वेच्या फलाटावर कुठचे स्लायडिंग ब्रिज घातले की प्लॅटफॉर्म वाढवले, रेल्वे गाड्या मुंबईत कशा वाढवल्या ह्याच्यावर बोलतायत. म्हटलं हे महाराष्ट्र सरकारचं बजेट आहे की केंद्राचं आहे. ते विद्वानच होते अँकर, ते म्हणाले मी त्यांना थांबवणार होतो. म्हटलं त्याच्यात 40 मिनिटं निघून गेली, कधी थांबवणार. आणि मग त्यानं मी एक विनंती केली की म्हटलं निदान यापुढच्या चर्चेमध्ये हे जे 2 प्रवक्ते वेगळ्या पक्षाचे आहेत त्यांना बोलवू नका. तो तुम्हाला का नाही म्हटलं, एकाचं नाव औजुद्वार आहे, दुसऱ्याचं नाव वाघमारे.
आता चर्चा संस्थेची शिकार सुरू ही गंमत बघा ना. या अशा पद्धतीच्या चर्चा आपण रोज ऐकतो आणि हे सगळे मान्यवर असतात. आणि त्यामुळे मग यांच्याकडून तुमच्या डोक्यात भर काय पडतं. आत्तापासून मगापासून जी काही चर्चा ऐकलं प्रत्येकाचा, मी तेवढा अभ्यासक नाहीये. पत्रकाराविषयी गैरसमज असतो. पत्रकार म्हणजे जॅक ऑफ ऑल आणि मास्टर ऑफ नन असतो. सगळ्यात थोडं येतो. किराणा मालाचा दुकानदार असतो, कुठे आत जातो काहीतरी करून देतो. पण मला हे पहिल्यापासून अशी सवय की मी प्रत्येक गोष्टीचा उलटा विचार करतो की असं आहे का. आपण जे 70 वर्षे गेली असं म्हणतो. फक्त राहुल गांधींनी एक योजना जाहीर केली होती की आम्ही गेम चेंजर योजना होती अर्थात तेव्हा सगळ्यांच्या दृष्टीने. 72,000 रुपये 5 कोटी कुटुंबांना दरवर्षी देणार. 12,000 काय ते 6,000 रुपये प्रत्येकाच्या खात्यात डायरेक्ट टाकणार. ही घोषणा केल्यानंतर एकाही पत्रकाराने तिथे बसलेल्या राहुल गांधीने एक प्रश्न विचारला पत्रकाराने की बाबा रे तुझे ते 6,000 रुपये प्रत्येकाच्या खात्यात दर महिन्याला टाकणार, ते खातं कोणी काढलं? तुझ्या आजीने काढलं, दादीने काढलं, पप्पाने काढलं की मनमोहन चाचाने काढलं? यापैकी कोणी काढले का तुझ्या डायरेक्ट खात्यामध्ये टाकणार? तो झिरो बॅलन्स अकाउंट कोणी काढला? तो नरेंद्र मोदीने काढला ना. मग किमान एक काम मोदींनी केलं एवढं मान्य करा. आणि ती सुद्धा किती दूरदृष्टी आहे की कदाचित 2024-2029 मध्ये राहुल गांधी कधीतरी पंतप्रधान होणार, त्यांना खात्यात पैसे टाकता आले पाहिजे. दूरदृष्टी मांडतात. बाकी मोदींनी काही केलं नाही, पण राहुल गांधी त्यांनी दुर्दैव बघा मित्रांनो. तुम्ही या देशाच्या सगळ्या चळवळी जेव्हा बघता, लढे बघता, समस्या काय म्हणतात का तुम्हाला देशाची? या देशाची सगळ्यात मोठी समस्या जी काय असेल तर वंचितांचे लढे लाभार्थी लढवतात. $370 कडे बघताय, लढत कोण होते? सगळे लाभार्थी. जे हुरियतवाले आहेत त्यांची पोरं परदेशात शिकतात आणि त्यांना सुद्धा सरकारी संरक्षण आणि सरकारी खर्च मिळालेला. या देशातले सगळ्यात जास्त वंचित चंद्रपूर गडचिरोलीला राहतात. नक्षलवादी माओवादी सांगतात मतदानाला गेल्यात गोळ्या घालू, जीव धोक्यात घालून ती माणसं 5-5, 7-7 किलोमीटर चालत येऊन मतदान करतात. 90, 92, 93% मतदान होत. काय मिळालं त्यांना 70 वर्ष? काही मिळालंय? नाही. सगळ्यात वंचित मतदार तिथला आहे. 90-93% मतदान होतं. आणि टीव्हीवर बसून आमचे मान्यवर पण बोलतात, शोभाडे, लोकशाही कशी बुडाली. कप परेड, पेडर रोड, मलबार हिल मतदान 28%. फरक लक्षात घेतला. प्रॉब्लेम समजून घ्या मित्रांनो. 70 वर्षात या देशामध्ये ज्यांनी प्रॉब्लेम, ज्यांच्या आयुष्यात समस्या नाहीत त्यांनी समस्या सोडवाव्यात ही अपेक्षा आहे आपली. ही आपली झालेली पहिली चूक आहे. आणि मी आता परत सांगितलं तुम्हाला गमतीशीर की आपण आयुष्यभर ऐकत आलो. मला कथा, भाकड कथा खूप आवडतात, पुराण कथा खूप आवडतात. परिसाच्या स्पर्शाने भंगाराचं सोनं झालं, लोखंडाचं सोनं झालं, आपण ऐकतो. कुणी बघितलंय? पण माझा या गोष्टीवर विश्वास आहे, तुमचाही आहे, तुमचाही आहे. कारण 70 वर्षात तुम्ही भंगाराचं सोनं होताना बघितलेलं आहे. प्रत्येक निवडणुकीनंतर 5 वर्षात एखादा नवा माणूस काय सोनं झालं याचं जायला
बोलता ना. त्याचं सोनं करणारा परीस कोण असतो, त्याचं भंगार होतं. ही गोष्ट सांगतात आपल्याला तेव्हा अर्धवट सांगितली जाते की लोखंडाचं परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं होतं, भंगाराचं सांगितलं जातं, पण परिसाचं काय होतं सांगितलं जात नाही. या तक्रारी मी मगापासून ऐकत होतो, ह्या सगळ्या परिसांच्या होत्या. कारण त्यांनी कुठे स्पर्श करायचा हे विसरून चुकीच्या जागी स्पर्श केला, त्याचे परिणाम आपण भोगतो, कारण आपण परीस असतो. मत हा परिस्पर्श आहे मित्रांनो. आपण कुठे दिलं, आपण कोणाला मत देतो याचा विचार करतो. पहिल्यांदा हळूहळू लोक तो विचार करायला लागले. पहिल्यांदा मी सांगतो, हे सगळं झाल्यानंतर विनोदाची गोष्ट अशी आहे की मुंबईतल्या एका प्रतिष्ठित इंग्रजी दैनिकाने त्यांच्या संपादकीय स्टाफ समोर मला अभ्यासवर्ग घ्यायला बोलवला की 300 हा आकडा तो नंतर सगळ्यांच्या नरडीत अडकला. चला याने एक सर्वे घेत नाही, काही नाही, हा खुराड्यात बसून ब्लॉग लिहितो, याने 300 काढले कुठून. तर मी त्यांना स्पष्ट पहिल्यांदा सांगितलं की मित्रांनो, मी बोलीन खूप, समजावेन खूप, पण समजणं तुमच्या हातात आहे. ते माझ्या आवाक्यातली गोष्ट नाही आणि कदाचित तुम्हाला समजणार नाही. मी कितीही समजावीन पण तुम्हाला समजणार नाही. का समजणार नाही? आमच्याकडे तुमच्यातले बरेच मुंबईत येऊन गेले असतील. दादर, डोंबिवली, कल्याण, ठाणा, तिथे ट्रेनमध्ये चढायचं म्हणजे काय संघर्ष असतो. LOC परवडली इतकं भयंकर असतं. तर एक विनोद मी ऐकला होता की डोंबिवलीला रात्री 10-11 नंतर 2 माणसं ट्रेनमध्ये चढली आणि एकमेकाला अशी खेटून चिकटून बसली. चिकटून उभे चिकटून आहे तसे. डोंबिवलीहून गाडी सुटली, ती दिवा क्रॉस झालं, बुमरा क्रॉस झालं, तरी हे एकमेकाला खेटून. शेवटी आत बसलेला एक माणूस उठून आला, तुम्ही असे का उभे आहेत म्हणलं. तुम्ही ना आम्ही डोंबिवलीला चढलो, डोंबिवलीला गर्दी असते ना. अरे आज झोपायला बाकावर जागा आहे म्हणाला. तुम्हाला काय सांगता, मग ते बाजूला झाली. याला मान्यवर म्हणतात मित्रांनो. त्यांना समोर असलेलं दिसत नाही. शेखर गुप्ता पण सांगतात मी डोंबिवलीत चढलो, कळलं. आणि आपण यांच्याकडून समस्या सोडवण्याची अपेक्षा करतो. 370 म्हणजे काय होतं, या किती लोकांच्या डोक्यात आलं 370 म्हणजे काय ते. आतून कडी घातली आणि बोंबलो बसलो, दार कसं उघडणार, दार कसं उघडणार, दार कसं उघडणार. अरे आम्हीच 370 आम्हीच टाकू शकतो ना. आणि आता गंमत बघा की काम होतं ते कळलं पाहिजे. मी तुम्हाला दाखवू शकतो, बघणं तुमच्या हातात आहे मित्रांनो. बघणं आपल्या आपल्या हाती असतं. सूर्य उगवून उपयोग नसतो, डोळे उघडे असावे लागतात आणि डोळे सुद्धा दगा देतात. आज जे आपण बघतो ना, मला सगळे म्हणतात की तुम्ही इतके जुने, मला काही पत्रकार ह्याच्यात व्याख्यानाला बोलवत आहे, तर मी सांगतो की ते अनेक पत्रकार तरुण नवी मुलं असतात, ती विचारतात तुम्ही एवढे जुने असून प्रतिगामी लेखन कसं करतात. म्हटलं मला पुरोगामी प्रतिगामी काही कळत नाही. म्हटलं तुमच्याकडून शिकतो. म्हटलं तुम्ही शिकवाल मला पुरोगामी काय प्रतिगामी. म्हटलं अरे आरसा पण सत्य दाखवत नाही. आरसा बघता तो आरसा उजव्याला डावं दाखवतो, डाव्याला उजवं दाखवतो. आज तेच झालेलं आहे. कोण डावा आहे तो कळत नाही, कोण उजवा आहे तो कळत नाही. इनफॅक्ट माझं एक व्याख्यान 4 तारीखला आहे, ते मी त्याला पुरोगामीच झालेत प्रतिगामी, आणि त्याचं उदाहरण मी तिथे दिलं की ट्रिपल तलाक घ्या मित्रांनो. ट्रिपल तलाक डिसेंबर 72 मध्ये हमीद दलवाईने ट्रिपल तलाक विरुद्ध मोर्चा काढला. मी त्याच्यात होतो. हुसेन दलवाई होते, भालचंद्र मुणगेकर होते. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचं नागपूर महाराष्ट्र कॉलेजमध्ये असं सेमिनार होतं आणि त्याच्यावर आम्ही तो मोर्चा नेला होता. मग ते पोलिसांनी आम्हाला गडबड नको म्हणून ताब्यात घेतलं, नंतर सोडून दिलं वेगळं. आज सुद्धा मी ट्रिपल तलाकच्या विरुद्ध बाजूने उभा आहे. हुसेन दलवाई कुठे आहेत?
भालचंद्र मुणगेकर कुठे आहेत? मग प्रश्न असा येतो की तेव्हा ते पुरोगामी होते की आज प्रतिगामी आहेत? तुम्ही व्याख्या बदलून टाकता. पुरोगामी हा शब्द फार चांगला आहे आणि एका व्याख्याना आपल्या लेखात लिहिलेलं आहे पुरोगामीची व्याख्या. जो पुढे बघतो पुरोगामी, पुढे बघतो तो पुरोगामी. मोहन भागवत पण पुढे बघायला लागले. म्हणाले गोळवलकर गुरुजींचे काही विचार आता झालेले बोलले ना, पण कुमार सप्तर्षी मागे बघून गोळवलकरांचे जुनेच विचार सांगतात. मग पुरोगामी कोण आहे सांगा मला, मोहन भागवत की कुमार सप्तर्षी? गल्लत कुठे होते आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्याला दिसत सगळं असतं मित्रांनो. 5 वर्ष, पहिली 5 वर्ष मोदींनी इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं 370 काढायचं, तेव्हा त्यांना आम्ही येणार आहे म्हणून चिडवत होतो. एक देश आज पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिला नाही. का उभा राहिला नाही काही देश? गंमत म्हणून नाही. 70-80 देशांचे दौरे केले या माणसाने. काय पोरबाळ घेऊन गोट्या खेळायला गेला माणूस? विचार कराल की नाही हा माणूस का जातोय, काय बोलतोय? भारताची बदललेली भूमिका शपथविधीपासून 2014च्या बघा तुम्ही. मला तेव्हा विचारलं होतं अनेकांनी, हे झालं तुझ्या म्हणण्याप्रमाणे खरं झालं, पुढे काय म्हटलं? ही विल बी वर्ल्ड लीडर नाव. आज तो झाला वर्ल्ड लीडर. हे बघण्याची दृष्टी, तुम्हाला दिसत सगळं असतं, आपण बघत नसतो. दिसत सगळं असतं. एक तुम्हाला सांगतो, पुलवामाचा हल्ला झाला त्या दिवशी संध्याकाळी माझ्या पुस्तकाच्या 2ऱ्या आवृत्तीचं लातूरला प्रकाशन होतं, म्हणून मी संध्याकाळी निघालो. पण मला त्याच्यात उशीर झाला. पहाटे मी ते मिलिंद पाटील म्हणून होते उस्मानाबादला, त्यांच्याकडे आम्ही मुक्काम केला होता. सकाळी पहाटे पोचलो, झोप काढली, उठलो तर लोकसत्ता आला होता. लोकसत्तामध्ये पुलवामाची बातमी वाचून काढली पहिली. आंघोळीला गेलो, चहा वगैरे पिऊन आंघोळ वगैरे करून आलो आणि नाश्त्याची टेबलवर आम्ही बसणार होतो. एवढ्या दिव्य मराठी नावाचा पेपर येऊन टिपयावर पडलेला बघितला. मी बघितला आणि मला खटकलं एकदम. तो उचलला, मी वाचला नाही बातमी. त्याचं सब हेडिंग होतं, लष्कराच्या ताफ्यामध्ये ट्रक घुसला. अरे मला गडबड वाटली, म्हणून परत लोकसत्ता घेऊन बातमी वाचली तर त्याच्यात कार घुसली होती, याच्यात ट्रक घुसला. गंमत कशी असते बघा की ना दिव्य मराठीचा ना लोकसत्तेचा पुलवामाला रिपोर्टर गेलेला होता. एकाच UNI किंवा PTI कडून आलेली बातमी होती. ती ट्रान्सलेट करताना ट्रान्सफॉर्म झाली, कारचा ट्रक झाला. आणि हे ट्रान्सलेशन करताना ट्रान्सफॉर्म करणारे आहेत ते मोदी कसा चुकतो ह्याच्यावर चर्चा करतात. काय गंमत आहे. मी 99 साली जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेला जाऊन आलो तेव्हा आमचे कॉलेजचे प्राचार्य होते, ते माझी बायकोही स्कॉलर होती आहे, त्यामुळे तिचे कौतुकाचे सगळे होते आणि मी उडण टप्पू होतो त्या काळापासून असाच. तर ते तुमचे सर होते, तर तिने सांगितलं काय काय, ते म्हणून तुझ्याकडून नाही, मला भाऊकडून अमेरिका ऐकायची. तिने मला विचारलं की काय तुला फरक वाटला रे? म्हटलं अमेरिकेत आणि आपल्यात एकच फरक आहे. म्हटलं अमेरिकेत एकच शहाणा माणूस असतो, त्याला अध्यक्ष करतात, आणि आपल्याकडे एकच बेअक्कल माणूस असतो, त्याला पंतप्रधान करतात. कारण टपरीवर कटिंग चहाचा 5 रुपयाचा 2 रुपयाचा घेऊन आम्ही म्हणतो नाही वाजपेयीने असं नाही करना चाहिए था. अरे कुठलंही तुम्ही कुठल्या लेव्हलवर आणून ठेवले, कसली चर्चा करताय, आणि त्यामुळे कळत नाही मित्रांनो. आजही माझं फेसबुक उघडून बघा, पुलवामा नंतर 19 फेब्रुवारीला मी पोस्ट टाकली होती, ही आता सर्जिकल स्ट्राईक होणार नाही, आताचा प्रतिहल्ला हा POK मध्ये नसेल, तो प्रॉपर पाकभूमीत असेल. 19 फेब्रुवारीची माझी पोस्ट आहे बघा. 26 फेब्रुवारीला बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक झाला. मला काय स्वप्न पडलं नाही, मी सामान्य पत्रकार आहे मित्रांनो, व्यापक कट वगैरे सांगणारा बुद्धिमंत नाही.
हे बघता आलं पाहिजे. दिसतं, न दिसण्यासारखं काही नसतं, न दिसण्यासारखं काही नाही आहे. हे जो मला एक तुम्हाला गंमत सांगतो की दोन सरकारांमध्ये फरक आहे. मी नोव्हेंबर दिवाळीला मी मुंबईत राहत नाही, फटाक्याचा धूर असतो, माझ्या बायकोला दम्याचा त्रास आहे, आम्ही मुंबई बाहेर जातो. गेल्या नोव्हेंबरमध्ये आम्ही दिवाळीसाठी आसामला गेलो होतो आणि मी तिथे जोरहाट गुवाहाटी ते जोरहाट जात असताना मी कंटाळलो होतो. तिला म्हटलं आज काय मी हॉटेलमध्ये खाणार नाही, हे टपरीवर काय मिळतं ते मला खायचं आहे. म्हणून तिथे थांबलो. एक सायकिया नावाचं जोडपं होतं आणि 2 मुलं त्यांची. अशी ती आपल्याकडे वडापावची गाडी वगैरे असते तशीच गाडी हायवेवर कडेला होती आणि हायवेचं बांधकाम चालू होतं. तर आम्ही जिथे थांबून तो दाल चावल काय देतो ते खाल्लं आणि मी त्याच्यात बोलतो. इतका खुश मला तो. म्हणजे त्यांनी बोलताना मुंबईचा म्हटल्यावर पहिला प्रश्न, उधर भी मोदी आएगा वापस. मला गंमत वाटली, ह्याचा काय संबंध, मोदी आला आणि हा टपरीवर चालवतो. तो नाही, देखो ये कैसा अच्छा काम हो रहा है, ये बड़ा रोड बनेगा तो हमारा बच्चे का हॉटेल हो जाएगा. ह्याला म्हटलं रस्त्याचा नाही, ह्याच्या हॉटेलचा काय संबंध आहे. मी त्याला डिवचत गेलो तसं तो सांगत होता काय काय की त्याने मला दाखवलं कसं बघा 6 लेनचा हायवे आहे, आधी गटर बांधून घेत आहेत. मग म्हटलं मोदी का 4 साल तो खत्म हो गया, कब होगा. तुम्हाला देखो साहब, इसके पहले इलेक्शन आएगा तो रोड बनता था, 6 महीने में खत्म, फिर अगला चुनाव. रोड चलता नहीं था. अच्छा काम स्लो होता है, हे त्याला कळतं मित्रांनो. अच्छा काम स्लो होत आहे. तरी मी त्याला डिवचल्यावर शेवटी त्याने मला सांगितलं, मला त्याच्यासमोर चिदंबरम पण बुटका वाटला. त्याला डिवचत गेलो शेवटी तो म्हणाला, एक आदमी कर रहा है अच्छा काम, करने दो उसको. म्हटलं क्या किया. त्याने मला 2 सरकारांमधला फरक समजावला. तुम्हाला ये जमीन है ना, ये तो मोदी पैदा नहीं किया, ये पहले से है. डांबर मिलता है अपने देश में, सीमेंट मिलता है, तो पहला गवर्नमेंट क्यों नहीं बनाया था. किती बेसिक फरक सांगतो माणूस बघा, एक सामान्य टपरीवाला. पण त्याला बघायचंय आणि बुद्धिमंत असतात त्यांना बघायचंच नसतं. हे शेखर गुप्ताने स्वतः सांगितलं. आम्हाला दिसत होतो, आम्ही गावोगाव यूपीच्या फिरत होतो आणि ते गॅस मिळाला का, तो का नाही मिळाला, तुला कोणाला मिळाला का, आम्ही डोकावून बघायचो आणि दिसत होतो, आम्ही बघत नव्हतो. मुद्दा तिथे असतो मित्रांनो. तेव्हा सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास. तो विश्वास तुम्हाला ठेवायचाच नाहीये तर उपयोग काय. सबका विश्वास कधी येणार. म्हणजे तुम्ही मला सांगा, एक तुम्ही बसले तिथे सगळे पालक आहात किंवा त्या वयाचे आहात, ज्या शाळेत रोज सगळीच पोरं नापास केली जातात त्याच्यात पोर घालाल का हो तुम्ही. पण जे संपादक रोज उठून मोदी कसा चुकला एवढंच लिहितात, त्यांना मोदी दाद कशाला लिहिल. मला एका ज्येष्ठ पत्रकाराने, आमच्या सहकार्याने जुन्या विचारलं की मोदी असाच दादागिरी करत जाईल का रे. म्हणजे सगळ्यांनी घाबरून राहायचं. म्हटलं कशाला घाबरायचं, मी नाही घाबरत, तुम्ही कशाला घाबरता. नाही पण मोदी कधीच घाबरणार नाही. म्हटलं घाबरेल. म्हटलं एक मार्ग आहे मोदींना घाबरवायचा. बरोबर काय. म्हणजे बरखादत्त, राजदीप सरदेसाई, कुमार केतकर आहेत, त्यांनी रोजच्या रोज धो मोदीचं कौतुक सुरू करावं, ज्याला झोप लागणार नाही. पण आज तरी मोदींसाठी एक सोपी मोजपट्टी आहे. हे लोक शिव्या घालतायत म्हणजे बरोबर काम करतोय. ज्या दिवशी तुम्ही चुकून चांगलं म्हणाल त्या दिवशी मोदी गडबडतील. आणि कसं अंधत्व येतं बघा. मोदींनी त्या अक्षय कुमारला दिलेल्या मुलाखतीत ममताविषयी चांगलं सांगितलं कि ते ठीक है राजकारण, लेकिन वो अभी भी मुझे मिठाई भेजती है, 2 खुद परचेस करके कुर्ता भेजती है. आता मोदी बोलला मग चूक आहे ना. मग ममता म्हणाली काय म्हणाला, असं म्हणाला, पुढच्या वेळेला त्याला लाडूत माती घालून पाठवेल. ती स्वतःच आपण कशा नालायक होते सिद्ध करायला निघाली. कशी परिस्थिती असते बघा, किती डोळे झाकले जातात. अरे त्यांनी तुझं कौतुक केलंय, तू कशाला बोलते त्याविषयी. पण तो बोललाय ना. एक गमतीशीर विनोद त्याच्यासाठी सांगेन. एक साऊथ इंडियन होता आणि तो ट्रेनने चालला होता. ते मोठे बोजे घेऊन आला, त्याला ते वर चढवता येणार. एक शीख सरदारजी बसला होता. तो म्हणाला क्या यार, हट, इडली डोसा खाने से का होता, पराठा खा.
ताकद हाती आहे. तो उठतो, त्याच्या बॅगावर टाकतो, वा बरोबर. मग ह्याला काहीतरी काढायचं, हट म्हणतो, तुला उचलणार का म्हणतो, इडली डोसा खाताय, सारखी त्याची हिटळणी करत असतो. जो शेवटी साऊथ इंडियन चिडतो, त्याला म्हणायचं तर साला फारच चालेल आहे ना बाबा, तुला ताकद आहे, मला नाही, किती वेळ बोलशील. शेवटी ह्याला काहीतरी धडा शिकवला पाहिजे म्हणून तो मध्येच उठतो ट्रेनमध्ये आणि ती साखळी खेचायचा प्रयत्न करतो. म्हणजे खेचत नाही, नुसतं दाखवतो. तो हट जा म्हणतो, इडली डोसा खाताय उसमें क्या होगा, हट जा, ओढतो साखळी, गाडी थांबते. तो टीटी येतो, किसने खिचा था म्हणतो. तो म्हणा हे काय खिचेगा, हे तो इडली डोसा खातोय. हा मोदी असतो. तो 5 वर्ष मोदी म्हणजे काय हेच समजलेलं आणि त्याच्यावर ते रोज लढतायत. असं नाही हरवतायत मित्र. तुम्हाला ज्याला हरवायचं असतं त्याच्यासाठी तुम्हाला त्याला समजून घ्यावं लागतं. यांनी 5 वर्षात त्या माणसाला समजूनच घेतलेलं नाही, समजून घेतलेलं नाही. म्हणजे तुम्ही ऐकले असे वेडा बनून पेढा खातो वगैरे आपण बोलतो, पण पहिला माणूस बघितला वेडा बनून पेढा खिलवतो. केशूबाईंना पण खिलवला. 2012 मध्ये केशूबाईंना पेढा खिलवला ना सगळ्यात पहिल्यांदा जाऊन. हरवलं कोणाला होतं. तर समजून घ्या. आणि समजावणारे खूप असतात माणसं मित्र, आपण समजून घ्यायला तयार पाहिजे. मला आठवतं की मोदी जेव्हा उमेदवार झाले तेव्हा अशोक सिंगलची मुलाखत त्या राहुल कंवलने घेतली होती. तो मोदी का वाजपेयी होगा क्या वगैरे असं काय काय विचारलं होतं. तर अशोक सिंगलने एक असं उत्तर दिलं की मला खटकलं, मला ते कळलं नाही. पण कळलं नाही की तो विषय माझ्या डोक्यात घुटमळत राहतो. तो नाही नाही वाजपेयी नाही होगी. तो ना क्यों नाही होगी. तर त्यांनी सांगितलं की वाजपेयींची मोदी हा वाजपेयींसारखा लोकप्रिय नाही, तो नेहरूंसारखा लोकप्रिय आहे. मला गंमत वाटलं, हे काय उत्तर झालं. अर्थात ते राहुल कंवलला तेव्हा काय कळलं नाही, मलाही कळलं नाही. पण डोकं चालवत गेलो. म्हटलं ह्याचा अर्थ काय होतो. वाजपेयीमुळे मतं मिळतात असं नाही, नेहरू मतं मिळवायचे नेते होते. वाजपेयी ल्युटियन्स दिल्लीमध्ये लोकप्रिय होते. मोदी ल्युटियन्स दिल्लीमध्ये लोकप्रिय नव्हते. आणि मी गेल्या वेळेला लिहिलेल्या पुस्तकाचा पण पहिला भाग जेव्हा त्या लेखमालेचं पुस्तक करायचं झालं त्यावेळेला मी मुद्दाम एक लेख त्याच्यासाठी नवा लिहिला होता. तो लेख होता असाबियाचा आधुनिक अवतार. हा तुम्हाला आज सांगणं का अगत्याचं आहे. असाबिया म्हणजे इब्न खालदून नावाचा इतिहासकार होऊन गेला. त्याने 14व्या शतकात मुकदिमा नावाचं पुस्तक लिहिले आणि इतिहास लिहिण्याचा ढाचा त्याने बदलला. तर तो असं म्हणतो की एखादी कर्तृत्ववान पिढी असते जी साम्राज्य उभी करते, राज्य उभं करते, सत्ता निर्माण करते. तिची 3री किंवा 4थी पिढी तेच साम्राज्य धुळीला मिळवते. हे समजून घेण्यासारखं आहे की बाबरानंतरचे जे येतात तो तुम्हाला अरब, आणि त्यांनी ती थिअरी अरबांसाठी मांडलेली की अरब का टिकून राहिले तितके वर्ष. तर तिथे सख्खा भाऊ थोरला मुलगा वगैरे नसतं. मनगटाच्या बळावर सख्ख्या भावाची पण मुंडी उडवून तो राजा होतो ज्याच्या मनगटात ताकद असते. नसेल. आणि दुसरी गोष्ट स्थैर्य, सत्तेला स्थैर्य लागतं. राजकारण हे स्थैर्यावर चालतं. ब्रिटिशांना इथल्याच व्यापाऱ्यांनी फायनान्स केलं होतं. हे बाकीचे राजे संपवा, सुलतान संपवा, नवाब संपवा. का तर त्यांना व्यापार उदिमासाठी स्थैर्य हवं होतं. तर 3री पिढी का संपवते. तर पहिली जो बाबर आला किंवा जो कोण असतो फर्स्ट अमंग द इक्वल्स, तो त्यातला नेता असतो, पण त्यालाही लढावं लागतं. आणि जेव्हा राज्य मिळतं तेव्हा तो त्यांचा लीडर म्हणून राजा होतो. त्याचे सगळे सहकारी असतात ते सरदार होतात.
पण ते सरदार जेव्हा होतात तेव्हा त्याच्या राजा असण्यातून ते सरदार झालेला असतात. तो सगळ्यांना समान सन्मानाने वागवतो. त्याचा मुलगा ते बघत असतो, तो पुढच्या पिढीत तो राजा होतो, सुलतान होतो, पण तो त्या सरदारांना समान सन्मानाने वागवायचा प्रयत्न करतो. पण ते सगळे त्याच्यावर डिपेंडंट असतात. हा राजा आहे म्हणून मी सरदार आहे. कारण त्यापैकी कोणीही ते मिळवलेलं नसतं, लक्षात घ्या. पण त्याच्या नातवाने ते बघितलेलं नसतं. तो जो संस्थापक राजा आहे त्याच्या नातवाने ते बघितलेलं नसतं. आणि तेव्हा तो ऐकतो, माझा आजोबा पण लढला, त्याला जखमा झाल्या, काय मूर्ख माणूस होता, सैन्य पाठवायचं ना, आपण कशाला लढायचं. त्याला आजोबाच्या कर्तृत्वाची लाज वाटायला सुरुवात होते. तिथून त्या साम्राज्याचा ऱ्हास सुरू होतो. राष्ट्रवाद, देशाची एकात्मता हा काँग्रेसचा आत्मा होता. स्वातंत्र्याची चळवळ ही राष्ट्रवादाच्या पायावर झाली. आज राहुल गांधी तर त्यांची लाज वाटते. काँग्रेसचं काय झालं कळला? काँग्रेसचा ऱ्हास काय आहे तो, की आपला आजोबा, आपला पणजोबा हा स्वातंत्र्य आणि राष्ट्रवादासाठी तुरुंगात गेला. त्या राष्ट्रवादाची राहुल गांधी टिंगल करतायत, काँग्रेस टिंगल करते. कशी काँग्रेस सर्वाइव्ह होईल? हा असावियाचा आधुनिक अवतार असतो. आणि मग तुम्हाला कळेल की चौथ्या पिढीतला काँग्रेसचा अध्यक्ष आपल्या सहकाऱ्यांना कसं वागवतो. मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान होते आणि त्यांनी काढलेला अध्यादेश पत्रकार परिषदेत फाडून टाकणं, याचा अर्थ असाविया कळतोय तुम्हाला? यातून जेव्हा बाहेर पडायचं असतं तेव्हा तो सांगतो की एक जी सत्ता असते तिच्या भोवती एक वर्तुळ असतं. आत बसलेले ल्युटियन्स दिल्ली असतात, ते बाहेरच्यांना आत येऊ देत नाहीत. आणि बाहेरचे लोक आत घुसायला बघतच असतात. त्या परिघावर धडका देत असतात. दे आर आउटसाइडर्स. आणि ते बदलायचं असेल तर एक बाहेरचा माणूस लागतो. मोदी हा बाहेरचा माणूस होता. आणि मोदी जसा बाहेरचा माणूस होता तसंच लक्षात घ्या, देवेंद्र हा महाराष्ट्रातला बाहेरचा माणूस होता. तुम्हाला जो बदल दिसतोय याचं कारण त्याच ढाच्यात चालत आलेली सत्ता आणि प्रशासन बदलायचं, तर त्या ढाच्या बाहेरचा माणूस, त्या परिघा बाहेरचा माणूस आवश्यक होता. ज्याला ऍडमिनिस्ट्रेशनचा महापौरच्या पलीकडे कसलाही अनुभव नव्हता. युतीचं सरकार होतं तेव्हा सुद्धा आमदार सुद्धा देवेंद्र फडणवीस नव्हते. तेव्हा ती जी सेट झालेली व्यवस्था आहे ती इमारत पाडल्याशिवाय तिथे रिडेव्हलपमेंट होत नाही. ही जी तुम्ही रिडेव्हलपमेंट बघताय ती रिडेव्हलपमेंट कुठून सुरू झाली? तर त्या बदलातून सुरू झाली. मला वाटतं मी फार बोललोय, आधीच आपला कार्यक्रम लांबलाय, पण मी थोडा एक 10 मिनिटं आणखीन घेईन. की समस्येवर उत्तर शोधायचं असेल तर तो ढाचा का मोडावा लागतो. आजपासून 10 वर्ष तुम्ही मागे जाल तर सगळे पुण्यामध्ये सगळे तोंडाला फडकी लावून फिरत होते. स्वाईन फ्लू आला होता, सगळे तोंडाला फडकी लावून फिरत होते, आपल्याला बाधा होऊ नये. आणि या देशातला पहिला स्वाईन फ्लूचा बळी हा पुण्यातला आहे. त्या मुलीचं नाव होतं रिदा शेख. काही गरीब वगैरे मुलगी नव्हती, चांगली खूप सुखवस्त कुटुंबातली होती. आणि रुबी हॉस्पिटल हे अत्यंत महागड्या हॉस्पिटलमध्ये तिची ट्रीटमेंट झाली. ताबडतोब घरच्यांनी आणलं होतं. तिची प्रकृती बिघडत चालली होती, तरीही तिला ते डॉक्टर्स वाचवू शकले नाहीत. याचं कारण असं होतं की तिला झाला होता स्वाईन फ्लू आणि ट्रीटमेंट न्यूमोनियाची चालू होती. त्या डॉक्टरनी काय चुकतं ही आपण ट्रीट करून देखील परिस्थिती का बिघडते याचा फेर विचार केला नाही. डॉक्टर चांगले होते, डॉक्टर वाईट नव्हते,
पण ते जिथे अडले होते तिथून पुढे जाणं आवश्यक होतं. तिथून पुढे जाणं महाराष्ट्रासाठी सुद्धा आवश्यक होतं. कारण एक सेट झालेलं, हे पक्ष आहेत, हे नेते आहेत, हे ज्येष्ठ आहेत, त्याच्या पलीकडे जावं लागतं, पुढे जावं लागतं. आणि ती कोंडी फोडायची तर त्या समजुतीच्या बाहेर जाऊ शकणारा माणूस असावा लागतो. आणि ह्या बेसिक गोष्टी असतात. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय असतं, बेसिक असतं. एक छोटीशी गोष्ट सांगून मी संपवीन की हे का होणार आहे. म्हणजे मी आता पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यावर विधानसभेवर सुद्धा, की युती 220 की भाजप 150 वगैरे असं पुस्तक लिहिलंय. कारण 220 जागे आरामात BJP येईल, युती येईल असं ते आहे. त्यामुळे निवडणुकीवर मी बोलणार नाही, कारण माझा तो अभ्यास हे आहे. पहिली गोष्ट म्हणजे ही निवडणूक कशासाठी आहे हे अजून अनेक विश्लेषकांच्या लक्षात आलं नाही. ही पहिली निवडणूक महाराष्ट्रात अशी आहे की सत्तेत कोण येणार आहे त्याच्यासाठी नाही आहे. ही निवडणूक पहिल्यांदा अशी होते की विरोधी पक्षात कोण बसणार आहे. कारण समोर लढायला कोण आहे तेच कळत नाही. समोर लढायला कोण आहे ते कळत नाही. मग मला कधी कधी मोदी किंवा देवेंद्र यांचं काही माझं भविष्य कळत नाही आणि माझा त्याच्यावर विश्वास नाही, पण तरी जे काय ग्रह आहेत ते तरी समजा. पण यांना पाहिजे तसा समोरचा खेळाडू खेळतो. यापेक्षा काय असेल हो. तो कुठचा गोलमाल म्हणून अमोल पालेकरचा सिनेमा होता, त्याच्यात तो उत्पल दत्त कायम बुद्धिबळ खेळत असतो. तो इथून झाला की उठून तिकडे जाऊन बसतो, तिथून पण तोच खेळतो. कधी कधी मला असं वाटतं की हे असंच चाललंय की काय. पण अगदी आता पण बघा ना की त्याच्यावर वाद खूप झाला. ते ट्रम्प महोदय बोलले की मी मेडिटेशन करायला तयार आहे. यांची 56 इंची तो 66 इंची छाती बघून इम्रान खान परत आला आणि नाचला 4 दिवस. काय झालं, फुग्यासारखा फुटला. तर तुम्ही पाहिजे तसं जेव्हा वागता, मला गंमत वाटली. तुम्हाला एक मुद्दाम उदाहरण देईन मी, की मी 18 जून 18 ज्यावेळेला मुफ्ती मोहम्मद सईदनी राजीनामा दिला किंवा भाजपने आपले मंत्री काढून घेतले, ते काढून घेतले तेव्हा मी एका वर्तमानपत्राचा अग्रलेख लिहितो आणि मी अग्रलेख लिहिला होता त्याच्यावर. आणि आता मुफ्ती मेहबूबा ह्या भाजपला कशा बरोबर खेळवतील हे सगळं मी लिहिलं होतं. आणि तो मी ईमेल करायच्या आत तिने राजीनामा दिला. मी कपाळावर हात मारला, या बाईला अक्कल आहे की नाही. कारण 370 घालवण्यासाठी तो सगळ्यात महत्वाचा होता राजीनामा. कारण तिने राजीनामा दिला, तो जर दिला नसता तर राज्यपाल काढू शकत नव्हते. राज्यपाल काय करू शकत होते, 4 किंवा 5 दिवसात बहुमत परत सिद्ध कर. ओमर अब्दुल्लाच्या पाया पडून मेहबूबा मुफ्ती ते सरकार टिकवू शकत होती. आणि टिकवलं तर कारभार राज्यपालाकडे गेला नसता, पर्यायानं केंद्राकडे गेला नसता. मुद्दा असा असतो की मुफ्ती ही यांना पाहिजे तशी गेम खेळली. मला गंमत वाटली. आणि याचं कारण तुम्हाला सांगतो की ज्या दिवशी हे राजीनामे दिले गेले, एवढ्या चर्चा चालतात. त्या चर्चेत मलाही त्याविषयी टीव्हीच्या चर्चा इंग्लिशपासून सगळ्या, मला गंमत वाटली कोणी याचा उल्लेख कसा, फक्त OICने केला. मला तो माणूस फार आवडतो, अतिशय बुद्धिमान आहे. शार्प मुद्दे काढून OIC बोलतात. पटो न पटो बाजूला सोडून द्या, पण मुद्दा पकडणं तो माणूस माहीर आहे. त्यांनी तेव्हा हा प्रश्न विचारला होता की अमित शहा घाई गर्दीने बंगालचा दौरा सोडून दिल्लीत आले आणि दिल्लीत सुरक्षा सल्लागार अजित डोवाल त्यांना भेटले. त्यांची 1 तास चर्चा झाली. त्याच्यानंतर डोवाल गेले आणि पुढच्या 1 तासात काश्मीरचे सगळे भाजपचे मंत्री अमित शहाच्या घरी आले. तिथून ते 1-1.5 तासाने उठले, श्रीनगरला गेले, राजीनामा दिला. म्हणजे अजित डोभालच्या सल्ल्याने ते सरकार मागे घेण्यात आलं होतं. पण त्याच्यातली सगळ्यात मोठा खटका कुठे होता, कडी कुठची होती, ती मेहबूबांच्या हाती होती. की तरीही त्यांनी राजीनामा दिला नसता तर नॅशनल कॉन्फरन्सच्या सपोर्टने ते सरकार चालवू शकले असते. तर तुम्हाला आज 270साठी जी पार्श्वभूमी लागते ती झाली नसती. आणि म्हणून मी मोदींना नशीबवान मानतो की यांचे दुश्मन देखील त्यांना पाहिजे तसा गेम खेळतात. आता देखील बघा ना,
की ह्या सरकारविरुद्ध लढणार आहे कोण मला कळत नाही. तुम्ही मानसिंग पवारांनी एक छान मुद्दा मांडला की यांनी विरोधी नेते पण आपल्यात घेतले शेवटी नाही, सुरुवातीलाच घेतले. पहिला विरोधी नेता त्या विधानसभेत कोण होता बघा, एकनाथ शिंदे होता. सुरुवातच विरोधी नेता आत घेऊन केली, शेवट पण विरोधी नेता आत घेऊन केली. आणि म्हणून मित्रांनो जास्त बोलत नाही मी. बोलायला विजयाताईंना माहिती आहे मी गप्पिष्ट माणूस आहे. मी स्वतः मात्र देवेंद्र मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या विरुद्ध लिहिलेलं आहे. मला ते आवडलं नव्हतं. कारण अर्थात काय असतं की तरुण नेता होता. जसं जयप्रकाशांच्या आंदोलनामध्ये एक पिढी उभी राहिली नेत्यांची, आणि आज जे आपल्याला सगळे ज्येष्ठ नेते दिसतात ते त्यावेळेचे तरुण होते. त्यातून जी एक तरुणांची पिढी उभी राहिली त्यांनी 30-35 वर्ष देशाला नेतृत्व दिलं. माझी अपेक्षा अशी होती की अण्णा हजारेंच्या आंदोलनातून असं होईल, काही होईल. पण ते काय केजरीवाल तयार झाला. आमच्याकडे मालवणी भाषेत केल्डवाल म्हणतात त्याला, माकडाला केल्डवाल म्हणतात. तर मला म्हणून आवडलं की हा तरुण नेता आहे, हा पुढची 30 वर्ष नेतृत्व देऊ शकत होता. तुम्ही त्याला एक तर अल्पमताचं सरकार टाकलं, त्याच्यात शिवसेनेला विरोधात करून घेतलीत, पण सगळ्या बाजूने अडचणीत टाकले. समोर मुरब्बी शरद पवार बसलेले आहेत. सोपं नव्हतं. त्यामुळे त्याचा बळी दिलाय असं माझं मत होतं आणि मी लिहिलेलं आहे तेव्हा देखील. आणि परवा एका ठिकाणी CM आणि मी एका स्टेजवर असताना पण मी बोललो आज मी यांचं कौतुक करीन, पण तेव्हा मी यांचा विरोध केलेला आहे. मी स्पष्टपणे तेव्हाही सांगितलं. पण मग माझ्या जसं मला सवय असते की मी विचार करत जातो की माणूस असा का बोलला, कशाला बोलला. मग माझ्या लक्षात एक आलं की ही मोदी शहांची स्टाईल आहे, पर्टिक्युलर मोदींची स्टाईल आहे की तुझ्यात पोटेन्शियल असेल तो उचलून पाण्यात टाकला, आता पोह नाही तर बुडून मर. आणि ही खोटी गोष्ट नाही. माझी मुलगी लहान असताना ज्या पेडियाट्रिशियनकडे जायचो, लोहे म्हणून होते, तर अतिशय हुशार आणि बुद्धिमान आणि अनुभवी माणूस होता तो. तर त्यांनी त्यांच्या आयुष्यातला एक किस्सा सांगितला. ते म्हणाले माझ्या मुलाला, त्यांना जो मुलगा झाला होता त्याला 3ऱ्या दिवशी पोहायला लावले, जन्माच्या 3ऱ्या दिवशी. तर म्हणे माझी आई भडकली होती, त्यांची आई. अरे म्हणे तू जन्म देत नाहीस, मी आई आहे, मला कळतं. तर त्याने आईला उत्तर दिलं की तू 2च मुलांना, मी आणि माझ्या भावाला जन्म दिलास, मी रोज 12 मुलांना जन्म देतो हा यांच्या मदतीने. त्यामुळे मला कळतं की पाण्यात टाकलं तर मूल 3ऱ्या दिवशी पण पोहू शकतं, हे त्या माणसाने सिद्ध केलं होतं. आणि ती मला मोदींची स्टाईल वाटते. आज तुम्ही ज्या देवेंद्रांचं कौतुक करताय ती पहिल्या दिवशी परिस्थिती नव्हती, लक्षात घ्या, नव्हती. पण तो संयम राखायचा ती कुवत ह्या माणसाकडे आलेल्या. गेल्या वर्षी बघा ना तुम्ही, मराठा आरक्षणाचा विषय होता, आषाढी एकादशीला ते गेले नाहीत, मराठा संघटनांनी विरोध केला. तर यावर्षी त्याच मराठा संघटनाला या आम्ही तुमच्या स्वागताला उभे आहोत. तो जो संयम असतो की नाही सत्ता आहे तर मी तुम्हाला आरपार करून जाईन, नाही. ही जी राजकारण जे आहे, सत्तेचं राजकारण असतं, हे 2 रुळांवर चालतं. 2 रुळांवर चालतं. एक म्हणजे वैचारिक आणि दुसरं म्हणजे व्यवहार. यातली जी लवचिकता असते त्यातलं समांतर पण संपलं नाही पाहिजे आणि ते जवळ पण नाही आले पाहिजेत, तर त्या ट्रॅकवरून गाडी जाऊ शकते. ते जवळ आले तरी गाडी घसरेल, ते दूर गेले तरी गाडी घसरेल. या माणसाला ते 2 रोड तुम्ही म्हणालात म्हणजे की यांना साध्य का झालंय या माणसाला. हे फक्त शरद पवार अल्पमताचं सरकार चालवू शकलेले आहेत आणि आज शरद पवार त्यांच्या विरोधात आहेत, तरी या माणसाने चालवून दाखवलं. ह्याचं कारण त्या माणसाला ते रूळ कायम तितक्या समांतर ठेवून चालवता आले. आणि म्हणून शेवटच्या क्षणी जेव्हा युती झाली, युती होणार नाही गृहीत होतं,
तर त्याच्यात ती युती होण्या इतकी लवचिकता त्यांनी ठेवली होती की प्रसंगी शिवसेनेवर टीका केली, पण ती दुखावली जाणार नाही इतकीच टीका केली. ह्या ज्या मर्यादा त्यांना सांभाळता येतात, यातून हा एक तरुण तयार झाला. आणि म्हणून 3 वर्षापूर्वी त्यांच्यावर किस्त्रीमने एक विशेषांक केला होता त्यांच्या वाढदिवशी देवेंद्रच्या, आणि त्याच्यात मी एक प्रदीर्घ लेख लिहिला होता सगळ्या राजकारणाचा आढावा घेणारा. आणि त्याच्या प्रकाशनाला मी आणि उज्ज्वल निकम होतो, मलाही वक्ता म्हणून बोलवलं होतं. तेव्हा जे एक मी विधान केलं तेच विधान सांगून मी माझे व्याख्यान संपवीन. मी तेव्हा म्हणालो होतो की आजपर्यंत आम्ही मराठीत असं ऐकत आलो की वासरात लंगडी गाय शहाणी, पण हे जे वासरू आहे हे सगळ्या गायींमध्येच होतं, पण लंगड्या गाईत वासरू शहाणं निघालेलं पहिलं बघितलं. कारण वय बघा, देवेंद्र आणि त्यांच्या भोवतालचे सगळे बसलेले विधानसभेतले नेते बघा, मग तुम्हाला कळेल हे वासरू होतं. पहिल्यांदा उलटं झालं की लंगड्या गाईत वासरू शहाणं निघालं. आता त्याची गाय होईपर्यंत आपण प्रतीक्षा करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.